2.5 वर्षाच्या नातवंडापासून तर 74 वर्षाच्या आजोबांपर्यंत मेश्राम परिवारातल्या 28 सदस्यांनी एकाच वेळी मरणोत्तर देहदान आणि मेंदूमृत अवस्थेत गरजूंना अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरले। ज्या समाजात माझा जन्म झाला त्याच समाजातले लोक देहदान नाही करत। त्यांनी देव नाकारला आहे, अवतार नाकारला आहे, मोक्ष नाकारला आहे, स्वर्ग नरकावर त्यांचा विश्वास नाही। तरी ते लोक मात्र त्यांना अज्ञान असल्यामुळे, या विषयाच्या संदर्भात अज्ञान असल्यामुळे, दुसरी गोष्ट प्रक्रिया काय आहे, कुठं विचारावं लागते, कुठं करावं लागते, काय करावं लागते हे माहीत नसल्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये देहदान अवयवदान करत नाही। ही जी बुद्धाची कल्पना आहे दान, ही परंपरा आजची नाही आहे तर कितीतरी वर्ष आधीपासूनची आहे। दान हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दान असतं। हा विषय तर ऐतिहासिक आहेच, कारण या विषयावर पहिल्यांदा या प्रकारचं लेखन झालं आहे। पहिल्यांदा बुद्धिझम आणि देहदान अवयवदान या विषयावर, हा विषयच नवीन आहे। त्याच्यामुळे या पुस्तकाला एक ऐतिहासिक मोल प्राप्त झालेला आहे। या पुस्तकाचं पान आपण पलटवलं की आपल्याला अर्पण पत्रिका दिसते। आणि कोणाला अर्पण केलंय हे पुस्तक? बुद्धाच्या महाकारुणिकतेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञानाला हे पुस्तक अर्पण केलं आहे। यावरून या पुस्तकाच्या जिव्हाळ्याचं क्षितिज किती व्यापक आहे हे आपल्या लक्षात येते। तर देहदान म्हणजे मृत्यूनंतर करण्यात येणारं दान, आणि अवयवदान म्हणजे काय? मृत्यू पूर्वी करण्यात येणारं दान। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार। यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीपासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले, यशस्वी केले, आणि त्याचा फायदा समाजाला कसा होईल ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रत्यक्षात उतरविले असे आपल्या आजूबाजूला अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत। द शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन ही जी संस्था आहे ही अशाच धडपड्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने निर्माण केलेली आहे। मी विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या संस्थेचे सचिव फुसाटे साहेबांनी करावं। द शेड्यूल कास्ट अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशनची स्थापना ही 1981 ला झाली। संस्थेचे स्वतःच्या मालकीची ही इमारत उभी आहे, ज्यामध्ये आपण बसण्याचा आनंद घेत आहोत। संस्थेचे सभासद हे 50 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले आजीवन सभासद आहेत। आजपर्यंत या संस्थेच्या सभासदाची नोंदणी ही 1035 पर्यंत झालेली आहे। संस्थेचा कारभार हे संस्थेचे जे सभासद आहे ते सेवाभावी आणि स्वयंप्रेरणेने करतात, आणि या संस्थेचा कारभार करत असताना कोणत्याही प्रकारचा इथे चौकीदाराशिवाय दुसरा कोणताही एम्प्लॉईज नाही। हे सर्व काम या संस्थेचे सभासदच स्वतःहून करतात। आपल्या समाजाचे काही देणे आहे या तत्वावर संस्थेचा कारभार चालू आहे। संस्थेतर्फे गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे शिक्षण करण्याच्या उद्देशाने
करुणा भवनाची करुणा कॉन्व्हेंटची स्थापना करण्यात आली आणि या करुणा कॉन्व्हेंटच्या करुणा माध्यमातून जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना या इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे KG1, KG2 आणि नर्सरी वर्ग चालविण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करण्याची व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांकरता संस्थेतर्फे प्रज्ञा अभ्यासिका आणि करुणा ग्रंथालयाची व्यवस्था वरच्या माळ्यावर केलेली आहे आणि या आज जानेवारीपासून तर आजपर्यंत जवळपास 250 विद्यार्थ्यांचे रजिस्टर झालेले आहे. मागच्या वर्षी या अभ्यासिकेमध्ये जवळपास 625 विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत होते. ते आपले स्पर्धा परीक्षेचे तिथे अभ्यास करतात आणि विविध क्षेत्रातील फॅकल्टीचे विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेतात. संस्था सभासद, आप्तेष्ट, हितचिंतक, दानदाते करुणा सांस्कृतिक भवनाचा उपयोग सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यकर्ता करतात आणि संस्थेला दानाच्या स्वरूपात आर्थिक मदत सुद्धा करतात. संस्था सभासद, आप्तेष्ट, हितचिंतक आणि दानदाते यांच्या कल्पनेतील समाजोपयोगी काही योजना असल्यास संस्था अशा योजनांना कार्यान्वित करण्यास प्रोत्साहन देते. धन्यवाद सर. अत्यंत थोडक्यात संस्थेची माहिती सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवली आणि या पुस्तकाचं प्रकाशनाचं जे नियोजन आहे, आयोजन आहे, हे या संस्थेच्या वतीनंच या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बांधवांनो, देहदान, अवयवदान हे जे शब्द आहेत, हा जो विषय आहे, हा अनेकांच्या दृष्टीनं अस्पर्शित असा विषय आहे आणि या विषयावर एखाद्याला काम करावं वाटणं ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची अशी घटना आहे असं मी मानतो. आणि सुशील मेश्राम यांनी अत्यंत जबाबदारीनं हे काम केलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे त्यांचं 3रं पुस्तक आहे. कारण एखाद्या गोष्टीचा प्रसार जर करायचा असेल तर पुस्तके ही महत्त्वाची भूमिका बजावतात याची जाणीव तुम्हाला आणि आम्हाला आहे. आणि म्हणून हे अनेक लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. अनेक लोक देहदान, अवयवदान करण्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजे. याचसाठी सुशील मेश्राम यांचा अहोरात्र खटाटोप सुरू असतो आणि त्यांच्या या परिश्रमातूनच हे पुस्तक जन्माला आलेलं आहे. मी या पुस्तकामागची भूमिका सांगण्यासाठी संपादक सुशील मेश्राम यांना आमंत्रित करतो. 2015ला अवयवदानाच्या निमित्तानं आणि अवयवदान दिनाच्या निमित्तानं मी पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि त्या बातमीत लिहिलं होतं की माणसानं जर आपल्या मृत्यूनंतर जर देहदान केलं तर तो त्याच्या मृत्यूनंतरही इतरांच्या कामी येतो. माझ्यासाठी हे फारच नवीन होतं. मी पत्रकाराला फोन केला, त्यांना विचारलं की कसं काय माणूस मृत्यूनंतर कसं काय कोणाच्या कामात येईल. कामात येत नाही म्हणून तर आपण त्याला जाळून टाकतो, पुरून टाकतो. मला त्यांनी मग आणखी व्यवस्थित मला समजावून सांगितलं आणि मी निर्णय घेतला की मला सुद्धा माझ्या मृत्यूनंतर देहदान करायचं आहे. मला माहीत आहे माझा मृत्यू होणार आहे, प्रत्येकाचा मृत्यू होणारच आहे नाही का, अमर असा कोणी नसतो, त्याच्यामुळे माझाही मृत्यू होणारच आहे. तर त्यांनी मला सांगितलं ॲनाटॉमी डिपार्टमेंटला जा आणि तिथे फॉर्म मिळतो, तो फॉर्म घ्या, तो फॉर्म भरायचा असतो. मी तो फॉर्म घरी घेऊन आलो. त्याच्यावर आपला जो पहिला वारस असतो त्या वारसाची सही लागते. माझं लग्न झाल्यामुळे माझा पहिला वारस माझी मिसेस. मी मिसेसला म्हटलं या फॉर्मवर तुला सही करायची आहे. तर मला कशाचा फॉर्म आहे? मी म्हटलं देहदान, मृत्यूनंतरचं देहदानाचा फॉर्म आहे, मला बरी समजावून सांगा. मी तिला संक्षिप्त 2-4 मिनिटात समजावून सांगितलं. ती म्हणते एक अट आहे. माझी मिसेस इथं बसली आहे.
खूप अभिमान आहे मला तिच्याबद्दल, कारण आज जो काही आहे मी तिच्यामुळे आहे या क्षेत्रात. तर ती म्हणते माझी एक अट आहे. मी म्हटलं कोणती अट आहे? आधी तुम्ही माझ्या फॉर्मवर सही करा, मग मी तुमच्या फॉर्मवर सही करते. आम्ही दोघांनी फॉर्म भरला. म्हटलं आईबाबांना सांगितलं पाहिजे. आईबाबांना सांगितलं. आई म्हणते मलाच कशाला ठेव. बाबा म्हणतात माझाही भरून टाक. आई म्हणते मला कशाला ठेवता. आईच्याही भरून टाकला. मग त्या चर्चेत असं आईबाबा म्हणाले काकांनाही विचारून टाक ना. काकांकडे गेलो. सगळ्यांनी आम्ही फॉर्म भरले. 2.5 वर्षाच्या नातवंडापासून तर 74 वर्षाच्या आजोबांपर्यंत मेश्राम परिवारातल्या 28 सदस्यांनी एकाच वेळी मरणोत्तर देहदान आणि मेंदूमृत अवस्थेत गरजूंना अवयवदान करण्याचे संकल्पपत्र भरले. माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी ही काही मोठी बातमी नव्हती, पण लोकमतसाठी मात्र ती मोठी बातमी ठरली. आणि लोकमतचे पत्रकार यांनी ती 15 ऑगस्टच्या दिवशी पेपरला फ्रंट पेजला, लोकमतच्या फ्रंट पेजला बातमी लावली. आमचे अध्यक्ष महोदयांनी वाचली. आम्ही शिक्षक कुठं सकाळी पेपर वाचता, कॉलेजच्या कार्यक्रम घाईघाईत सगळं ते करावं लागतं. मी सुद्धा टीचर असल्यामुळे सगळे पालक बसले होते, विद्यार्थी बसले होते, शिक्षक बसले होते आणि विद्यार्थ्यांनी मधात पडू नये म्हणून आम्ही सगळ्यात शेवटी बसलो होतो. सरांनी मला आवाहन केलं. म्हणे मेश्राम सरांनी स्टेजवर यावं. आणि मी तिथून स्टेजपर्यंत पोहोचत असताना सरांनी सबंध बातमी वाचून दाखवली. आमच्या संस्थेचे संस्थापक केशवराव शेंडे सरांनी सगळ्यांच्या समोर माझ्या गळ्यात हार घालून माझा सत्कार केला. एकदम मला असं वाटलं की इतकं मोठं काम केलं का बाबा, मी साधा कर्मचारी मी आणि संस्थाध्यक्ष माझ्या गळ्यात हार घालतात. नाही, काहीतरी माझ्या हातून झालं असेल. आणि मग मी खऱ्या अर्थानं अत्यंत मनापासून त्याच्यावर चिंतन करायला लागलो, मनन करायला लागलो. लोक मग मला फोन करायला लागले, कौतुक करायला लागले, एवढं मोठं काम केलं वगैरे वगैरे, आणि विचारायलाही लागले प्रश्न. देहदान म्हणजे काय, केव्हा करावं लागते, अवयवदान म्हणजे काय, मग ते किडनी दान कसं होते हे मला काहीच माहीत नाही. मग त्या क्षेत्रातलाच नाही ना, मेडिकलचा ना माझा काही संबंधच नाही. मग मला ती बातमी, मला ती सगळं वाचावं लागलं. डॉक्टर लोकांशी भेटून कसोटे साहेबांनी खूप मदत केली मला त्यावेळी. म्हणजे नुसतं नॉलेज देण्यात नाही. आम्ही जेव्हा जेमिनी कडू सर त्यांचं देहदान केलं, देहदान रात्री 2:30 वाजता आम्ही केलं. साहेबांनी मेडिकल कॉलेजचं ते उघडायला लावलं. सगळं कर्मचाऱ्यांना बोलावलं, स्वतः आले. त्याच्याने मग अशा सगळ्या लोकांच्या मदतीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि मग मी लेख लिहायला लागलो. देहदान अवयवदानाच्या दिनी मी लेख लिहायला लावलो. 2-4 लेख लिहिले. मग कोविड सुरू झाला. कोविडच्या काळामध्ये आमचे अविनाश भाई आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांशी संपर्क करत होते. कारण कोण कधी जात होता काही. सर आम्हाला एक दिवस सरांचा फोन आला. म्हणे काय चाललं मेश्राम सर? म्हटलं काय नाही सर, लेखन करत होतो. म्हणजे कशावर लिहितात? नेमका त्यावेळी मी देहदानावर लेख लिहत होतो. सर म्हणाले सर फार चांगले लेख आहेत तुमचे, एक काम करा तुम्ही की नाही पुस्तकच लिहा तुम्ही त्याच्यावर, आपण छापू. विवेक जागर प्रकाशन संस्थेतर्फे महाराष्ट्र अनिशच्या आपण छापू. मी म्हटलं मी मराठी शिकवणारा मनुष्य, वैद्यकीय शास्त्रावर जर मी पुस्तक लिहिलं तर कोण स्वीकारेल मला? सर म्हणाले काही टेन्शन घेऊ नका. सर म्हणलं मला पुस्तकही लिहिण्याचा अनुभव नाही आहे, PhD झालो याचा अर्थ पुस्तक लिहिलं असं नाही, तुम्ही लिहा ना सर म्हणे, मला माहीत आहे तुम्ही छान लिहू शकता. आणि सरांनी आत्मविश्वास वाढवला. जसं लिहिता येते तसं लिहून पाठवा. आपली संपादक समिती आहे, आपण संपादक समितीसमोर पुस्तक ठेवू, ते व्यवस्थित पाहतील, काय कमी अधिक आहे त्याच्या सूचना तुम्हाला देऊ. मी ते जसं लिहायचं जसं वाटलं मला तसं मी लिहिलं. माझ्या PhDचा संशोधन तो अनुभव जो मला होता संशोधनाचा त्याचाही उपयोग झाला. समितीनं ते पुस्तक काढलं, विवेक जागर प्रकाशनाने ते पुस्तक काढलं. त्याच वेळी एकच पुस्तक नाही लिहिलं मी, त्यावेळी एकावेळी 2 पुस्तक लिहिले. अवयवदान, देहदान, भ्रम आणि निर्भ्रम, आणि दुसरं मृत्यूनंतरचे सुंदर जीवन. काही महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती गेली आणि आता दुसरी आवृत्ती ठेवली आहे. 2-3 पुस्तक माझे मी ते ठेवलेले आहेत. दुसरी आवृत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. आणि मग असं वाटलं एक दिवस युगसाक्षी प्रकाशनचे आमचे मित्र नितीन हनवते, मी आणि ते दीक्षाभूमीवर बसलो असतो.
बसलो होतो, विचार करत होतो की ज्या समाजात माझा जन्म झाला त्याच समाजातले लोक देहदान नाही करत. त्यांनी देव नाकारला आहे, अवतार नाकारला आहे, मोक्ष नाकारला आहे, स्वर्ग नरकावर त्यांचा विश्वास नाही. तरी ते लोक मात्र त्यांना अज्ञान असल्यामुळे, या विषयाच्या संदर्भात अज्ञान असल्यामुळे, दुसरी गोष्ट प्रक्रिया काय आहे, कुठं विचारावं लागते, कुठं करावं लागते, काय करावं लागते हे माहीत नसल्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये देहदान अवयवदान करत नाही. आम्ही असं बोलत असताना नितीन मला म्हणाला, सर तुम्हीच लिहून टाका ना पुस्तक. तर म्हटलं लिहिले मी 2, बुद्धिजम आणि देहदान अवयवदान या नावानं पुस्तक लिहा म्हणे. त्यांनी सुचवलेली ही कल्पना आहे. ऋणात आहे मी या सगळ्या लोकांच्या, म्हणून मला नाव घेताना कमी अधिक वाटत नाही की त्याचं नाव घेतलं तर तो मोठा होऊन जाईल, मी लहान होऊन जाईल, असं मला कधीच वाटत नाही. तर नितीननं मला ते सुचवलं. चालता चालता आम्ही जिथे 22 प्रतिज्ञा लागलेल्या आहेत तिथे गेलो, दीक्षाभूमीला पाहून राहिलो. नितीनला म्हटलं, बघ ह्या ज्या पहिल्या प्रतिज्ञा 3 प्रतिज्ञा आहेत, देवाला नाकारणारे आहेत, बौद्धांनी त्या नाकारल्या, अवतार नाकारणारे आहेत, पंचशील, अष्टशील, दशशील, 10 पारमिता. पारमिता म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात आलं अवयवदान पारमिता, असं ते मला सगळं सुचत गेलं. मग एक दिवस डॉक्टर प्रकाश खरात यांच्याकडे मी गेलो. सर म्हटलं या पुस्तकावर आपल्याला चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, चर्चा करायची आहे. तिथून मग आम्ही असं ठरवलं की मी सुशील मेश्रामनी बुद्धिजम आणि देहदान या विषयावर स्वतंत्र पुस्तक काढलं तर किती लोक वाचतील. मला तर लोक चळवळ करायची आहे, मग लोकांना समाविष्ट मी केलं पाहिजे तर लोक चळवळ होईल. म्हणून मग सर म्हणाले ठीक आहे बसा, काढा कागद, काढा पेन काढा. आणि मग आम्ही विषय निवडले, 22 प्रतिज्ञा आणि देहदान अवयवदान. नाव लिहिलं प्रशांत वंजारे. दान पारमिता नाव लिहिलं डॉक्टर यशवंत मनोहर. 22 प्रतिज्ञा, मग त्या 10 पारमिताच्या पारमिता वगैरे वगैरे, मग बुद्धिजम आणि देहदान अवयवदान, मग वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देहदान अवयवदान, असे विषय क्रमवार आम्ही तयार केले आणि लेखकांचे नाव लिहिले. आणि मग जेव्हा मी लेखकांना फोन करत होतो, प्रशांत वंजारे सर यांना मी म्हटलं 22 प्रतिज्ञा आणि देहदान अवयवदान या विषयावर तुम्हाला लेख लिहायचा आहे. आता त्यांनी असा विचारच केला नव्हता, या संदर्भात असं काही लिहिता येतं म्हणून त्यांनी विचार केला नव्हता. सर म्हणाले याच्यावर काय लिहायचं आहे. मी चर्चा केली तर मग म्हणे तुम्हाला जर एवढं सगळं माहिती आहे तर तुम्हीच लिहून टाका सर. म्हणलं सर नाही, मला संपादन करायचं आहे, मला लोक चळवळ करायची आहे, लोकांना समाविष्ट करायचं आहे. या क्षेत्रशोधकांना, विद्वानांना, विचारवंतांना, अभ्यासकांना मला यात समाविष्ट जर मी करू नाही शकलो तर लोक चळवळ कशी करेल. मग सरांच्या लक्षात आला, इतका सुंदर लेख लिहिला सरांनी, राठोड सरांचा फारच सुंदर लेख आहे. पूर्ण लेख, एकूण 1 लेख सुंदर आहेत. जे नव्हते त्यांना मी बाजूला ठेवला आहे. ते नंतरच्या खंडामध्ये, हा आमचा पहिला खंड आहे. 5 खंड 3 वर्षात बुद्धिजम आणि देहदान या विषयावर आम्हाला काढायचे आहेत. त्यातला 1 खंड, पुढचा येणारा खंड हा हिंदू धर्म आणि देहदान अवयवदान या विषयावर आम्ही काढणार आहोत. अविनाश पाटील सर सोबतीला आहे, शेंडे सर सोबतीला आहे, समिती सोबतीला आहे. त्याच्यामुळे हे पुस्तकही लवकरात लवकर उपलब्ध होईल. इनकी महीनों की मेहनत, ये जो अभी रंग लाई है, ये हमारे लिए और आपके लिए, मुझे भी लगता है, क्योंकि मुझे इन्होंने थोड़ा 2 दिन पहले किताब दिया और मैं थोड़ा पढ़ने की कोशिश किया. This is a beginning of a journey towards greater understanding and enlightenment. For me also, as a medico also, it was a eye-opener. Buddhism, with its profound teaching of compassion and interconnectedness, has long served as a guiding light for humanity. And in the modern context, where the need of organ and body donation is more pressing than ever, the principles of Buddhism offer us invaluable insights through this book. Dr. Meshram's book comes at a crucial juncture where the intersection of spirituality and medical science becomes increasingly relevant. By exploring the ethical, moral, and spiritual domains and dimensions of organ and body donation through this book, and through the lens of Buddhism, this book promises to be a beacon of wisdom for both scholars and public alike. In a world often marked with division and discord, the act of donating one's organs or body transcends boundaries of religion, nationality, or ideology.
It embodies the very essence of selflessness and altruism, values that lies at the heart of Buddhist philosophy. As we gather here to celebrate the launch of this remarkable work, let us not only commend Dr. Meshram for his scholarship and dedication, but also reaffirm our commitment for promoting compassion and generosity amongst our communities. May this book inspire us to reflect deeply on the interconnectedness of all being and motivate us to extend a helping hand to those in need. Let us embrace the teachings of Buddhism not merely as abstract concepts, but as practical guidelines for leading lives of purpose and service. Once again, I extend my heartfelt congratulations to Professor Dr. Sushil Meshram on the publication of this book. May it serve as a source of enlightenment and inspiration for generation to come. Thank you. Thanks a lot. बुद्धिझमचा बेसिक जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये एक विज्ञान दृष्टिकोन दिसून येतो. विज्ञानाचा दृष्टिकोन यामध्ये आहे आणि त्या विज्ञान दृष्टिकोनातून त्याचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आम्ही हा दृष्टिकोन वापरतो. बुद्धिझम आणि अंगदान आणि बॉडी डोनेशन हा जो विषय श्री सुशील कुमार मेश्राम यांनी आपल्या समोर मांडला, त्या पुस्तकातून मांडला. मी सर्वप्रथम त्यांनी जो हा विचार या पुस्तकातून सादर केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. व त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी त्यांना मदत केलेली आहे. आपल्यातर्फे तो प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना जे धन म्हणा की जे दिलं आहे, की जे काही आपल्याला आवश्यक गोष्टी आहेत ते दिल्या आहेत. ही जी बुद्धाची कल्पना आहे दान, ही परंपरा आजची नाही आहे तर कितीतरी वर्षा आधीपासूनची आहे. दान हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दान असतं. कोणी पैसे दान करतात, कोणी कन्यादान करतात, कोणी जे जे ज्याच्याकडे चांगलं आहे ते दान करण्याची पद्धत ह्या बुद्धिस्ट मध्ये आहे. देहदान आणि अंगदान याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे ते चांगलं आहे ते दुसऱ्याला देणे, हा संकल्प या पुस्तकातून त्यांनी मांडला, जेणेकरून हा सायंटिफिक दृष्टिकोन हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांचं त्यांनी पालन करावं किंवा तो प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात वापरावा. त्यामुळे मी शेवटी त्यांनी जे पुस्तक लिहिलं आणि त्याचं जे प्रकाशन झालं त्याचं मी अभिनंदन करतो. त्यामुळे वेगवेगळे विषय त्यांनी मांडलेले आहेत आणि हे जे पब्लिकेशन झालं आहे युग साक्षी प्रकाशन आणि हा जो कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी पेन्शनर असोसिएशनने जे सहकार्य केलं त्याबद्दल मी या सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि मला जिथे बोलण्यासाठी जो आपण वेळ दिला आपलं पण मी आभार व्यक्त करतो. I am going to talk about Dr. Bhimrao Ambedkar on the event birthday anniversary of Dr. Bhimrao Ambedkar. Dr. Bhimrao Ambedkar was a great Indian leader. Dr. Bhimrao Ambedkar, he was born on 14th April 1891 in Madhya Pradesh in Mahu village. Dr. Bhimrao Ambedkar, he was the first law minister of India. Dr. Bhimrao Ambedkar, he was the father of the Indian Constitution. Dr. Bhimrao Ambedkar is the student in various foreign university. Dr. Bhimrao Ambedkar, along with has 3,65,000 supporters, left Hinduism and adopted Buddhism on 14th October 1956. Dr. Bhimrao Ambedkar studied at Columbia University, London School of Economics and University College of Bombay. Dr. Bhimrao Ambedkar handed a formed a political party named Independent Labour Party 1936. Dr. Bhimrao Ambedkar is looked up a symbol of quality. Dr. Bhimrao Ambedkar
He had said, "We are Indian, firstly and lastly." The problem of rupee, its origin and its solution by Dr. Bhimrao Ambedkar. Which format? Reserve Bank of India. Dr. Bhimrao Ambedkar had said, "War is a battle, not for wealth, not for power, for reclamation of human personality." Dr. Bhimrao Ambedkar, he contributed a lot of Indian laws and Indian education. Dr. Bhimrao Ambedkar is symbol of knowledge. अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आंबेडकरी विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. आंबेडकरी विचार तांड्यातल्या माणसाला समजला पाहिजे, तरच क्रांतीच्या शक्यता निर्माण होतील अशी जाणीव ज्यांना आहे ते डॉक्टर प्रकाश राठोड या पुस्तकावर भाष्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर सुशील मेश्राम यांना मी बोललो होतो की सर 14 एप्रिल हा दिवस नका घेऊ. अनेक कार्यक्रम असतात, माणसं येणार नाहीत आणि प्रत्यक्षामध्ये इथे आल्यानंतर जे दृश्य मी पाहतो आहे ते वेगळं आहे. त्यांना विश्वास होता की 14 एप्रिलला सुद्धा एका सर्व हितकारी उपक्रमाला माणसं नक्की येतील. एकतर डॉक्टर सुशील मेश्राम हे असं व्यक्तिमत्व आहे की त्या माणसाच्या बोलण्यात राजकारण नाही, चालण्यात राजकारण नाही. हा अंतर्बाह्य स्वच्छ माणूस आहे. या माणसाच्या व्यक्तिमत्वावर आणि या माणसानं झपाटलेपणानं जे काम हाती घेतलं आहे की देहदान अवयवदानाची चळवळ ही लोक चळवळ व्हावी या जिद्दीनं पेटलेला हा माणूस, या पेटलेपणावर, त्याच्या झपाटलेपणावर आपण प्रेम करणारी सगळी माणसं आज या ठिकाणी एकत्र आलो आहोत. बांधवांनो, युगसाक्षी प्रकाशनाचे नितीन हनवते हा ग्रंथ जर आपण हाती घेतला ना तर आपल्या लक्षात येईल की नितीननं प्रत्येक पानापानावर त्यानं कष्ट घेतलेले आहेत, मेहनत घेतली आहे. आज सकाळीच नितीनचा फोन आला, सर कसं झालं पुस्तक? म्हटलं जी थोडी चांगली पुस्तकं पाहतो मार्केटमध्ये त्यातलं एक अत्यंत दर्जेदार पुस्तक हे झालेलं आहे. आणि माझ्या एक लक्षात आलं, तो नेहमी म्हणतो, डॉक्टर सुशील मेश्रामने म्हटलं की त्याचं नाव घेतल्यानं त्यानं ते टायटल सुचवलं. नितीनचं नेहमी म्हणणं असते की सर प्रकाशकावर काही गोष्टी सोपवून द्या आणि त्याला जर आपण रान मोकळं करून दिलं ना, त्याला स्वातंत्र्य दिलं ना पूर्ण, तर तो खरंच चांगलं काम करतो. मी माझे किती पुस्तकं छापणार? माझे आतापर्यंत माझे 10-12 पुस्तकं झाली आहेत, 12-13 पुस्तकं झाली आहेत. फार फार तर आणखी 20-25 पुस्तकं लिहीन, 50 लिहीन, 100 लिहीन, पण तो हजारो पुस्तकं छापतो ना. माझ्यापेक्षा त्याचा अनुभव मोठा आहे ना. मला काहीही कळत नसताना मी त्या ढवळाढवळ करत राहतो आणि माझंच पुस्तक मी खराब करून बसतो. नितीन, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि त्याला स्टेजवर येणं कधी आवडत नाही. सरांनी आग्रह केला होता, वंजारे सर बोलले होते तुम्ही स्टेजवर या प्रकाशकांना, तो कधीच आला नाही आजपर्यंत, मी त्याला पाहिलं नाही. बुद्धिझम आणि देहदान अवयवदान या पुस्तकाच्या कव्हर पेज पासून जर आपण पाहिलं, आता तुम्ही पुस्तक हाती घ्यालच, जेवणानंतर मुद्दाम अट ठेवली आहे. आपल्या असं लक्षात येईल की हा विषय तर ऐतिहासिक आहेच, कारण या विषयावर पहिल्यांदा या प्रकारचं लेखन झालं आहे. पहिल्यांदा बुद्धिझम आणि देहदान अवयवदान या विषयावर. हा विषयच नवीन आहे. त्याच्यामुळे या पुस्तकाला एक ऐतिहासिक मोल प्राप्त झालेला आहे आणि ती ऐतिहासिकता या पुस्तकाच्या कव्हर पेजवर आपल्याला दिसते. पहा, कव्हर पेज पाहिलं तरी हे पुस्तक ऐतिहासिक आहे.
याचा प्रत्यय आपल्याला येतो. आणि त्याच तोडीचं ब्लर्ब आहे. या पुस्तकाचं पान आपण पलटवलं की आपल्याला अर्पण पत्रिका दिसते. आणि कोणाला अर्पण केलंय हे पुस्तक? बुद्धाच्या महाकारुणिकतेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रज्ञानाला हे पुस्तक अर्पण केलं आहे. यावरून या पुस्तकाच्या जिव्हाळ्याचं क्षितिज किती व्यापक आहे हे आपल्या लक्षात येते. आणि त्यानंतर या पुस्तकामध्ये जे 17 लेख आहेत, या 17 प्रत्येक लेखाबद्दल बोलणार नाही मी, वेळ प्रचंड झाला आहे, पण या 17 लेखांचं काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे सांगण्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो. बुद्धिझम आणि देहदान अवयवदान हा विषय, आणि या विषयानंतर हा तिसरा विषय आहे, म्हणजे डॉक्टर सुशील मेश्राम यांचं हे तिसरं पुस्तक आहे. आणि यानंतर हिंदुइझम आणि देहदान अवयवदान या विषयावर त्यांचं पुस्तक येणार आहे. या 17ही लेखकांचं म्हणणं काय आहे की देहदान अवयवदानाच्या मुळ्या बुद्धिइझम मध्ये आहे. या पुस्तकातल्या त्या काळामध्ये बुद्धानं चक्षुदान केल्याचे उल्लेख आहेत. आणि हे सगळ्या लेखकांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलं आहे. डॉक्टर सुशील मेश्राम हा माणूस मराठीचा प्राध्यापक आहे. आणि खरं सांगतो सर, मी अनेक वेळा म्हटलं हा माणूस माझ्याच मागे पुढे मराठीत MA करत होता. आणि यांचे जेव्हा फोन यायचे, बॉडी डोळे काढायचे, म्हटलं काय करतो काय हा माणूस? मराठीच्या प्राध्यापकाचे हे विषय असतात का? त्यांनी जे मेश्राम मॅडमला माझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे असं जे सर बोलले ना, त्याचं कारण हे की हा माणूस घरी राहतच नाही आणि त्या मॅडमला सगळं सहन करावं लागतं. कोणीतरी डोळे दान केलेले असतात, तिथं जा, डॉक्टरची चमू घेऊन पडदे लावा, डोळे काढा. एखाद्यानं बॉडी दान केलेली असते, तिथे जा. त्यावेळेसची लोकांची मानसिकता वेगळी असते, त्या घरातल्या, त्यांच्याशी बोला. आणि हे सगळं काम सर, हिरेखन सर हा माणूस रात्रंदिवस करत असतो. पहा, मला अनेकदा प्रश्न पडला की हा मराठीचा प्राध्यापक आहे, काय धंदे लावले या माणसानं? माझ्या असं लक्षात आलं की ह्या माणसाच्या मनातल्या अस्वस्थतेनं याला विद्याशाखेच्या मर्यादा ओलांडून पुढे पाहायला लावलाय. की कला शाखेच्या माणसानं वैद्यकशास्त्रामध्ये काम करू नये का? इच्छा असेल तर कोणत्याही शास्त्राचा माणूस कोणत्याही शास्त्रामध्ये काम करू शकतो. तो जातीच्या, शास्त्राच्या, शाखेच्या सगळ्या मर्यादांच्या अतीत जाऊन निखळ माणूस पण स्वतःमध्ये रुजवू शकतो. आणि ह्या निखळ माणूसपणाचा हा सुंदर आविष्कार आहे देहदान अवयवदान. हे निखळ माणूसपण आहे. आपली इतकी गर्दी या माणूसपणाकडे पाहूनच झालेली आहे. बांधवांनो, सगळ्या लेखकांचं म्हणणं काय आहे की बुद्धिझम मध्येच देहदान अवयवदानाच्या मुळ्या आहेत, खोलवर रुजलेल्या आहेत. मला प्रश्न असा पडतो की जेव्हा हिंदुइझम वर पुस्तक येईल त्यावेळेस ते पुस्तक कसं असेल? चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करणाऱ्या माणसांचं, त्याने त्या काळामध्ये देहदान केलं ना, इतके पुढे ते बुद्ध आपल्या बुद्धिझम पेक्षा की त्या प्राण्याचं मस्तक लावलं ना. लहानशी गोष्ट आहे का? हा केवढा मोठा चमत्कार आहे. अशा सगळ्या या पार्श्वभूमीवर आणि मला वाटतं त्या मंडळींना जर लिहितं केलं तर ते पुस्तक मोठे विनोदी होण्याची सुद्धा शक्यता आहे.
बुद्धिझममध्ये का मुळे खूप रुजलेले आहे त्याचं कारण असं की बुद्ध विचार हा परलोकवादी विचार नाही. बुद्ध हा इहलोकवादी आहे. बुद्ध विज्ञानवादी आहे. बुद्ध मानवतावादी आहे. आणि हे सगळे वादी असल्याशिवाय तुम्ही मानवी कल्याणाचा विचार करू शकत नाही. तुमच्या मनामध्ये, बुद्धाच्या मनामध्ये जी करुणा होती ती करुणा, त्या करुणेनंच देहदान अवयवदान त्या काळामध्ये घडवून आणलेत. परलोकवादी माणसं काय करतात, ते पृथ्वीला सुंदर करण्याच्या भानगडीत पडत नसतात. ते पृथ्वीला प्लॅटफॉर्म मानतात. माझं अंतिम ठिकाण जर मोक्ष असेल, माझी रेल्वे येणार आहे, माझी विमान. विषय असा आहे देहदान आणि अवयवदान. देहदान म्हणजे मनुष्याचा जेव्हा देह होतो, बॉडी होतो, म्हणजे मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा त्याला कोणी अमुक अमुक असं म्हणून हाक मारत नाही, बॉडी म्हणतात. बॉडी आणली का, बॉडी नेली का, बॉडी कुठे आहे, मॉर्च्युरीमधून कधी बॉडी मिळणार, म्हणजे देह असं एक नाव मिळतं. तर देहदान म्हणजे मृत्यूनंतर करण्यात येणारं दान. आणि अवयवदान म्हणजे काय, मृत्यू पूर्वी करण्यात येणारं दान. मृत्यूपूर्वी कोणतं दान करता येतं, त्याचा उहापोह एका ठिकाणी आता झालेला आहे की स्किन, आपली त्वचा ती करता येते. आपलं लिव्हर जे आहे ते दान करता येतं. लिव्हर म्हणजे पूर्णच्या पूर्ण लिव्हर नाही, लिव्हरचा एक छोटासा तुकडा. आपल्या शरीरामध्ये दोनच अवयव असे आहेत की जे रिजनरेट होतात, एक तर लिव्हर आणि दुसरं स्किन. म्हणजे स्किन जरी घासल्या गेली तरी पुन्हा त्या ठिकाणी नवीन स्किन येते. त्याच्यामुळे हे अवयव दान करता येतात. 2 किडनीज आहेत, त्या 2 किडनीपैकी 1 किडनी दान करता येते. डोळ्याचं तसं नाही आहे की 2 डोळे आहेत 1 डोळा दान करता येतो, त्याच्यामध्ये असं नाही आहे. तर असे खूप सारे आपले अवयव आहे. आजकाल तर हृदयसुद्धा दान करता येतं, अर्थात मृत्यू पावल्यानंतर. आणि आता नवीन चालू आहे की आपला मेंदू दान करता येईल का मृत्यू पावल्यानंतर, तेही सुरू आहे. हा सगळा इतिहास झाला. पण मला येथे येऊन बोलावं असं का वाटलं, मला येथे येऊन बोलावं असं याच्यासाठी वाटलं की प्राध्यापक डॉक्टर सुशील मेश्राम ह्या आणि त्यांच्या मिसेस यांनी फक्त लोकांमध्ये जागृती नाही केली. ज्ञानेश्वर असं म्हणतात की आधी केले मग सांगितले. म्हणजे त्यांनी स्वतःचे फॉर्म भरलेत आणि पत्नी अशी मिळाली त्यांना खमकी म्हणा किंवा प्रेरणा देणारी म्हणा. आणि मला वाटतं अशी पत्नी प्रत्येक नवऱ्याला मिळायला हवी, त्यांच्या विचाराला साथ देणारी, अर्थात चांगल्या विचाराला साथ देणारी. त्याच्यामुळे सगळ्यात मला आभार मानावं असं वाटतं ते मिसेस सुशील मेश्राम यांचं, की त्यांनी आपल्या नवऱ्याच्या विचाराला बाधा आणली नाही, प्रोत्साहन दिलं त्यांना. आणि त्यांनी हे म्हटलं की अगोदर माझं घ्या नंतर तुमचं बघा. नाही तर वाल्मिक म्हणतो की मी सगळं तुमच्यासाठी करतो आणि नवरा बायको सगळे म्हणतात नाही 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 नाही, तुम्ही जे काही डाके घालता लोकांना मारता हे ते तुम्ही फक्त तुमच्यासाठी करता. आम्ही कधी म्हटलं नाही की आम्हाला खाऊ घालायसाठी तुम्ही लोकांना मारा आणि त्यांची संपत्ती आणा. अर्थात तो वेगळा विषय झाला. आणि याचा अर्थ असा नाही की मी त्या कहाणीमध्ये विश्वास ठेवतो. कधी कधी जुने संदर्भ इतक्या दिवसाचे वाचलेले आहेत ते येऊन जातात एक्सटेम्पो असे. याचा अर्थ त्याच्याशी मी सहमत आहे असं होत नाही. तर यांनी एवढंच नाही केलं की त्यांच्या कुटुंबामधले जे लोक आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म भरलेत. आणि मी नेहमी वाचत होतो, कधी आपला दैनिक सौरभमध्ये वाचतो, त्यांचे लेख येतात. आणि जेव्हा जेव्हा मला कोणी विचारतं की मला मृतदेह दान करायचा आहे तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही प्राध्यापक सुशील मेश्राम यांना संपर्क करा. आणि त्यांना आठवतही असेल की मी त्यांना 1-2दा फोनसुद्धा केलेला आहे. तर अशा या दाम्पत्याला मी सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांचा झपाटलेपणा जो आहे, वाहून गेलं ज्याला म्हणतात, अक्षरशः वाहून घेतला आहे त्यांनी. प्रकाश राठोड असं म्हणाले की प्रश्न पडतो की ते मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आहे
की डॉक्टरांच्या काही गोष्टीमध्ये लुडबुड करतात, बिलकुल लुडबुड करत नाही. ते एक समाजकारण आहे, ती एक सेवा आहे. त्यांना मी धन्यवाद देतो आणि मला इथे बोलू दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानून 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. ती जयंती महाराष्ट्रात, देशात आणि जगातही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. मला स्वतःला असं वाटतं की सुशील मेश्राम आणि करुणा भाऊंचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी यावर्षी बाबासाहेबांची जयंती एक अत्यंत मौलिक अशा प्रकारचं पुस्तक प्रकाशित करून साजरी करायचा निर्णय घेतला. ही गोष्ट मला फार मौलिक अशी वाटते. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवरचे एक सर्वोत्तम तत्वज्ञानी आहेत. त्यांचं आपल्याला सांगणं असं आहे, त्यांची अनुयायी म्हणून जगातल्या प्रत्येकच माणसाला त्यांचं सांगणं हे आहे की तुम्ही प्रत्येकानं सतत स्वतःला प्रस्तुत रेलेव्हंट ठेवलं पाहिजे आणि याबरोबरच तुम्ही जगाला अपरिहार्य वाटत, आवश्यक वाटत अशा प्रकारचं जगणं तुम्ही जगलं पाहिजे, अशी बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याकडे अपेक्षा आहे. भावंडांनो, ही जगाच्या पाठीवरची अंतराळा एवढं काळीची जागा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि मी एका ठिकाणी सुटलेला आहे की मी आता सूर्यालाच बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगतो आहे. आणि माझी खात्री अशी आहे की जर सूर्याला आंबेडकर समजला तर खुद्द सूर्यच स्वतःला आंबेडकर असं नाव देईल, गर्वाने आंबेडकर म्हणून येईल, अशी मला विलंब खात्री आहे. भावंडांनो, बाबासाहेबांची जयंती आपण या बुद्धिझम, देहदान आणि अवयवदान या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं करतो आहोत. ही मला अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते.